अजित पवार दिल्लीला रवाना। अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता। शिंदे फडणवीस मुंबईमध्ये असताना अजित पवार दिल्लीमध्ये गेल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। 5 डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता। मंत्रिपदाच्या संदर्भात चर्चा झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। मुंबईच्या आझाद मैदानाची भाजपच्या नेत्यांकडून पाहणी। शपथविधी सोहळ्याच्या तयारीची दरेकर आणि बावनकुळेंनी केली पाहणी। भाजपकडून विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। रूपाणी उद्या तर सीतारामन बुधवारी महाराष्ट्रामध्ये येणार। 4 डिसेंबरला विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीच्या संदर्भात बैठक होणार। बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष। बैठकीच्या नंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केला जाणार, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार अजित पवारांच्या भेटीला। हसन मुश्रीफ, बाबा आत्राम, प्रकाश सोळंके यांनी देवगिरी बंगल्यावरती घेतली अजित पवारांची भेट। अमित शहांनी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं। अमित शहांनी मागवलेलं रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीचे नेते आज दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही माहिती नाही, मात्र पंकजा मुंडे लोकनेत्या असल्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता, रोहित पवारांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे बैठका रद्द। गृहमंत्रीपद शिवसेनेकडे नव्हतं म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं, संजय राऊतांचा दावा। गृहमंत्रीपद ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाला देऊ नये असंही फडणवीस वारंवार म्हणायचे, राऊतांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेच्या मानधनामध्ये पुढल्या भाऊबीजेला वाढ करणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। योजना राखी पौर्णिमेच्या वेळेला सुरू केली, आता भाऊबीजेच्या वेळेला मानधनामध्ये वाढ करू, मुनगंटीवारांचं वक्तव्य। महिलांना जेव्हापासून सरकार स्थापन होईल तेव्हापासूनच मानधन वाढ पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांनी भाऊबीजेला लाडक्या बहिणींच्या मानधनामध्ये वाढ करू या वक्तव्यावरती अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। राज्यामध्ये पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरू करून भाजपनं तरुणांच्या स्वप्नांवरती नांगर फिरवण्याचं काम सुरू केलं, नाना पटोले यांचा हल्लाबोल। कंत्राटी भरती रद्द न केल्यास पटोलेंकडून आंदोलनाचा इशारा। समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण। हा टप्पा वाहतूक सेवेमध्ये दाखल झाल्यास नागपूर ते मुंबई हा प्रवास केवळ 8 तासांमध्ये पार करता येणार। तळकोकणामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज। फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गामधल्या वातावरणामध्ये बदल। 3 आणि 4 डिसेंबरला येलो अलर्टही जारी। पावसाच्या अंदाजामुळे काजू आणि आंबा बागायतदार चिंतेत। फेंगल चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरती हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आणि आता बघूयात मुंबई आणि परिसरामधल्या बातम्या सुपरफास्ट। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा घेतला मागे। राज ठाकरे यांच्या आदेशाच्या नंतर राजीनामा मागे घेत असल्याची अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सागर बंगल्यावरती जाऊन देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। सुरेश म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार। ईव्हीएमच्या विरोधामध्ये मनसे सुद्धा आक्रमक। मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला ईव्हीएमवरती संशय। वाढलेली 65,000 मतं प्रतिस्पर्धी उमेदवाराला कशी मिळाली, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा सवाल। शिंदेच्या ठाण्यामधल्या घराबाहेर पोलिसांनी विजय शिवतारे यांची गाडी अडवली। पोलिसांनी गाडी अडवल्यामुळे विजय शिवतारे चिडले। आमदार आणि माजी मंत्र्यांना ओळखत नाहीत का, शिवतारे यांचा पोलिसांना सवाल। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग निर्मितीचा वाद चिघळला। पैसे न देता शासनाकडून जमीन संपादनाचं काम सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये महामार्गाचं काम सुरू। काँग्रेसचे नेते नसीम खान आणि सूरज सिंह ठाकूर यांच्यामधील वाद चव्हाट्यावर। निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्यानं सूरज सिंह यांना नोटीस, तर नसीम खान खासगी कंपनीप्रमाणे पक्षामध्ये वागत असल्याचा ठाकूर यांचा आरोप। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंचा शासकीय कर्मचाऱ्यांना 1 डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय, मात्र कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाला प्रतिसाद नसल्याचं चित्र। ढगाळ वातावरणामुळे पुढील 2 ते 3 दिवस मुंबईमधील किमान तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज।
या कालावधीमध्ये किमान तापमान 22 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.